कलियुग किती भयानक आहे आणि या कलियुगात नातेसंबंध किती खालच्या पातळीला गेलेले आहे याचा प्रत्यय आपल्याला येतो आहे। आतापर्यंत मुलगा बापाला वागवत नाही, सून बापाला वागवत नाही, सासऱ्याला वागवत नाही असे व्हिडिओ आपण बघितले असतील, पण आजचा भयानक असा व्हिडिओ आजच्या कलियुगातील नातेसंबंध स्पष्ट करतो आहे। हरियाणा सोनीपतमधून एका म्हाताऱ्या माणसाला वृद्धाश्रमात त्याचा मृत्यू झालेला आहे। त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी वृद्धाश्रमवाल्यांनी त्याच्या 3 मुलींना फोन लावला, पण 3ही मुलीपैकी एक ही मुलगी त्याच्या अंत्यसंस्कारासाठी यायला तयार नाही। त्यांनी ऑनलाईनच या वृद्धाश्रमवाल्यांना 51 रुपये पाठवून दिले आणि तुम्ही त्यांचा अंत्यसंस्कार करून टाका असं सांगून दिलं। आम्ही फक्त व्हिडिओ कॉल करून ते बघू असं त्यांनी सांगितलं। आणि आपण बघू शकता मित्रांनो, व्हिडिओमध्ये त्या वृद्ध माणसाचे वृद्धाश्रमवाल्यांनी अंत्यसंस्कार केलेले आहे, त्यांना अग्निडाग दिलेला आहे आणि त्यांची मुलगी व्हिडिओ कॉलवरून हे सर्व बघते आहे आणि त्या वृद्धाश्रमवाल्यांना अंत्यसंस्कार लवकर करायला लावते आहे, कारण तिला आंघोळ करायची आहे। मित्रांनो, कलियुगातील नातेसंबंधांचं हे भयानक वास्तव या व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर आलेलं आहे आणि सर्व नेटकऱ्यांचा डोळे पाणावलेले आहे। कपडा व्यापारी शिवचरण गुप्ता यांनी त्यांच्या 3ही मुलींना लहानाचे मोठे केले, त्यांच्यावर अतोनात पैसा उडवला, त्यांना मोठ्या मोठ्या कॉलेजामध्ये शिकवून त्यांना सर्वांना नोकरीवर लावले आणि शेवटी त्यांनी आपल्या वडिलांना म्हातारपणात वृद्धाश्रमात पाठवून दिले। आणि जेव्हा त्यांचा मृत्यू वृद्धाश्रमात झाल्यानंतर त्या मुली इतक्या कठोर झालेल्या आहे, आपण बघू शकता की त्यांच्या अंत्यसंस्कारासाठीही त्या मुली आलेल्या नाही। त्यांनी व्हिडिओ कॉल करून आपल्या वडिलांचं अंत्यसंस्कार त्या वृद्धाश्रमवाल्याकडून। मित्रांनो, आपल्या काही प्रतिक्रिया असतील कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात। धन्यवाद।